पहिलं तर सर्वांना जय गिरणारी. आज आपल्याला जायचं होतं सोमनाथला. आपली सर्व गँग बॅगा ते घेऊन तयार झाली. फक्त आता 25 जण राहिलेला. मग आम्ही निघालो डायरेक्ट स्टेशनकडं. मग आम्ही पटापट गेला रिक्षा स्टॉपकडं. रिक्षामध्ये बसून आम्ही आलो स्टेशनला. स्टेशनवर आल्या पहिल्या सगळ्या बॅगा ते उतरवला आणि एका ठिकाणी ठेवला. इथे बॅगा ठेवून आम्ही निघालो चहा प्यायला. चहा प्यायला तर लईच गर्दी होती. तिथून आम्ही निघालो जुनागड स्टेशनमध्ये. आम्ही जायला खूप काही केली. तेवढ्या तिकडून रेल्वे आली. त्या रेल्वेत पण आपली जागा वरच आली होती. जरा वेळ वर बसून आम्ही आलो खाली आल्यावर तर लईच टिंगल्या केला. गिरनार ते सोमनाथ 90 किलोमीटरचा प्रवास होता आमचा. आम्ही वेरावळ स्टेशनला उतरलो. तिथनं निघालो पुढं. वेरावळमधून सोमनाथला आल्यावर इथे एक लॉज बुक केलतो आम्ही. हे आहे ते आमचे लॉज. मग आम्ही निघालो पटापट रूमकडे. आमची रूम पहिल्या मजल्यावर होती. आल्या बॅगा टाकून पहिल्या बेडवर झोपलाव. रूममध्ये तर AC आणि TV पण होती. आता तर रात्रभर फुल एन्जॉय होणार म्हणलं. आमच्या रूममध्ये आम्ही एकूण पोरं 6 जण होतो. मग काय टीव्हीवर लावलाव गाणी रात्रभर नुसतं धिंगाणा हो. तेवढाच आला अण्णा काय म्हणते बघा आता. पुढचा ब्लॉग सोमनाथचा. तोपर्यंत जय गिरणारी.